हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. सो आज आपण बघणार आहोत फिफ्थ स्टँडर्डचं. हे बघा, फिफ्थ स्टँडर्डचं इंग्लिश आणि फिफ्थ स्टँडर्डचा जो चॅप्टर आहे इंग्लिशचा तो आहे सेवन्थ मेजर ध्यानचंद. सो आता आपण इथे बघूया मेजर ध्यानचंद. इथे जे तुम्हाला पिक्चरमध्ये दिसत आहे तर हे त्यांचा फोटो आहे मेजर ध्यानचंद यांचा. सो हा लेसन तुम्हाला दिलेला आहे तर आपण ते बघूया. Saturday 15th August 1936, it was the day of the hockey finals during the Olympic events held in Berlin, Germany. So इथे बघा ही जी डेट आहे, इफ यू नोटिस दिस डेट, सो ही जी डेट आहे तुम्हाला एक गोष्ट इथे समजणार की ही डेट आपल्याला इंडिपेंडन्स मिळायच्या आधीची डेट आहे. ठीक आहे. सो ही जी मॅच होत होती हे इंडिपेंडन्सच्या आधीची मॅच आहे. तर ही मॅच कुठे? हा ऑलिम्पिक इव्हेंट्स हेल्ड इन अ बर्लिन. इट्स अ सिटी इन अ जर्मन कंट्री. जर्मनीमध्ये बर्लिन नावाचं एक शहर आहे, तिथे हे इव्हेंट्स होत होतं. जर्मनी हॅड डिफिटेड सेव्हरल टीम्स टू एंटर द फायनल्स अगेन्स्ट द इंडियन टीम. व्हॉट इट सेड हिअर की जर्मनीने काय केलं होतं, भरपूर म्हणजे सेव्हरल म्हणजे काही टीम्सला डिफीट केलं होतं, हरवलं होतं. डिफीट म्हणजे हरवणे, फायनल्समध्ये येण्यासाठी. They were the host of the Olympics and they were sure of their victory. Perhaps that was the reason why their ruler Hitler had himself come to watch the match. बघा इथे काय सांगितलेलं आहे की ते ॲक्च्युली काय होते, होस्ट होते. बर्लिनमध्ये मॅच होणार होती, म्हणून ज्या शहरामध्ये मॅच होणार असते किंवा जी कंट्री असते ती कंट्री काय करत असते, त्या गेम्सला होस्ट करत असते, ते गेम्सचे आयोजन करत असते. तर हे ऑलिम्पिक्सचं आयोजन कुणी केलं होतं? जर्मनीने. सो दे वर शुअर ऑफ देअर विक्ट्री, आणि त्यांना वाटत होते की आपल्या शहरामध्ये आपल्या देशामध्ये हे मॅच होत आहे तर आपलाच विजय झाला पाहिजे. आणि त्यावेळेस तो तसं वाटण्यामागे कारण पण होतं की जो रूलर हिटलर होता, तिथलं जो जर्मनीचा रूलर कोण होता, राजा कोण होता? हिटलर होता. तो तिथे रूल करत होता आणि तो स्वतः ते मॅच बघायला येणार होता. ऑल द डे बिफोर it had rained heavily. The entire field had become waterlogged. बघा, एक दिवसाआधी, ऑल द डे बिफोर इट हॅड रेन्ड हेवीली, तिथे खूप जोराचा पाऊस आल्यामुळे तिथे काय झालेलं होतं, जे वॉटर लॉक कंडिशन झाली होती, म्हणजे फ्लडेडची कंडिशन, पूरसारखी कंडिशन तिथे क्रिएट झाली होती त्यावेळेस. But 15th August being the last day of the games, it was not possible to postpone the match. काय सांगितलेलं आहे की 15th ऑगस्टला फायनल मॅच होणार होती आणि इट वॉज इम्पॉसिबल टू ते पोस्टपोन करणं इम्पॉसिबल होतं, त्यामुळे ते पोस्टपोन करू शकत नव्हते आणि त्याच दिवशी मॅच हे होणार होती. The Indian team was a little under pressure as they had lost to Germany in the practice match and they were not very comfortable with the wet ground. वेट ग्राउंड म्हणजे ओला झालेला ग्राउंड, कारण पाऊस पडत होता त्यामुळे ग्राउंडची कंडिशन काय झाली होती, पूर्णपणे ते ग्राउंड हे ओलं झालं होतं. आणि प्रॅक्टिस मॅचमध्ये इंडियन टीम जी होती ती जर्मनीच्या टीम कडून हारली होती. त्यामुळे थोडं ते लोक कशामध्ये होते, अंडर प्रेशरमध्ये होते. त्यांना कॉन्फिडन्स नव्हतं की आपण कशा पद्धतीने आपण परफॉर्म करू शकू. नेक्स्ट बघा, अबाउट 40,000 पीपल हॅड गॅदर्ड इन द हॉकी स्टेडियम टू चिअर. हाऊ मेनी पीपल हॅड कम देअर? अबाउट 40,000 पीपल, म्हणजे 40,000 पीपल तिथे आले होते मॅच बघण्यासाठी. आणि ते पण कोण होते, तर ते सगळे जर्मनचे लोक होते. जर्मनी अगेन्स्ट इंडिया, द महाराजा ऑफ बरोदा स्टेट. सो 40,000 पीपल तिथे आले होते जर्मनीला चीअरअप करायसाठी. मग इंडियाकडून कोण आलं होतं? द महाराजा ऑफ बरोदा स्टेट, द प्रिन्स ऑफ भोपाल अँड अ फ्यू अदर इंडियन्स हॅड ऑल्सो कम टू सपोर्ट द इंडियन टीम. इंडियन टीमला सपोर्ट करण्यासाठी हे सगळे लोक आली होती. The match started exactly at 11 a.m. The German team had adopted a novel strategy of using the Indian technique of short distance passes against the Indian team itself. बघा, नॉवेल म्हणजे नवीन,
मॅच एक्झॅक्टली किती वाजता स्टार्ट झाली होती? 11 AM ला, म्हणजे सकाळी 11 वाजता. सो जर्मन टीमनी काय केलं होते, एक नवीन टेक्निक त्यांनी अडॉप्ट केली होती, ते यूज करणार होते. कोणाच्या अगेन्स्ट? इंडियन टीमच्या अगेन्स्ट. शॉर्ट डिस्टन्स पासेस अगेन्स्ट द इंडियन टीम इटसेल्फ. म्हणजे जे बॉल होतं त्यांचं, ते शॉर्ट डिस्टन्सला ते काय करत होते, पास करत होते, जेणेकरून इंडियन टीमकडे बॉल पास झाला नाही पाहिजे. नो टीम कुड मेक अ गोल ड्युरिंग द फर्स्ट हाफ अवर. फर्स्ट हाफमध्ये कुठल्याही टीमने, नो टीम कुड मेक अ गोल, कुठल्याही टीमने काय केलं होतं, गोल केले नव्हतं. ड्युरिंग द 32nd मिनिट रूप सिंग स्कोर्ड द फर्स्ट गोल. सो रूप सिंग स्कोर्ड द फर्स्ट गोल 32nd मिनिट. 32nd मिनिटला, फर्स्ट हाफमध्ये 32nd मिनिटला रूप सिंगनी काय केलं होतं, फर्स्ट गोल केलं होतं. त्याच्या आधी कुठल्याही टीमने गोल केलं नाही. हिटिंग द बॉल टुवर्ड्स द गोल पोस्ट फ्रॉम अ डिफिकल्ट अँगल. आणि हा गोल सुद्धा करणं इझी नव्हतं त्यांच्यासाठी. खूप डिफिकल्ट अँगलमध्ये त्यांनी तो जो बॉल होता तो काय केला होता, गोल पोस्टकडे पाठवला होता. इन द सेकंड हाफ ऑफ द मॅच, in the second half of the match, the Indian team found a firm footing. The entire team played as one and made 3 more goals against Germany. बघा, आता जेव्हा सेकंड हाफ स्टार्ट झालं स्टुडंट, तेव्हा इंडियन टीमने काय केलं, स्वतःचे पाय चांगले घट्ट जमिनीला रोवले. त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स क्रिएट झालं, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आला. सुरुवातीला आपण बघितलं होतं की दे वर इन अ अंडर प्रेशर, म्हणजे ते प्रेशरमध्ये होते, त्यांना कॉन्फिडन्स नव्हता. बट इन द सेकंड हाफ दे वर व्हेरी फुल्ली कॉन्फिडेंट. ते खूप कॉन्फिडंटमध्ये होते आणि त्यांना माहिती होतं की आता ते करू शकतात. सो फर्म फुटिंग, द एंटायर टीम प्लेड ॲज वन अँड मेड 3 मोर गोल्स अगेन्स्ट जर्मनी. आणि आता इथे त्यांनी किती गोल्स केले होते, तर 3 गोल्स केलेले होते. 2 ऑफ देम वर मेड बाय द कॅप्टन. त्या 3 गोल्सपैकी 2 गोल्स कोणी केलं होतं, कॅप्टननी केलं होतं. नेक्स्ट बघा, of the Indian team, Dhyan Chand. However, the German players were also trying their level best to win. इथे काय दिलेलं आहे, जर्मन प्लेयर्स वर ऑल्सो ट्राईंग देअर, कारण जर्मन प्लेयर्सला जिंकायची होती मॅच, तर ते सुद्धा त्यांचं काय करत होते, बेस्ट ट्राय देत होते, ते सुद्धा बेस्ट लेवलला ट्राय करत होते. दे टू सक्सिडेड इन मेकिंग 1 गोल. आणि फायनली त्यांना 1 गोल बनवण्यामध्ये सक्सेस मिळालं होतं. दे वर सक्सिडेड टू मेक अ 1 गोल. Now only few last minutes were left. Dhyanchand had resolved to win. आता सेकंड हाफमधले काहीच मिनिट उरलेले होते, त्याच्यामध्ये ध्यानचंदला असं वाटलं की आपल्याला ही मॅच जिंकायची आहे. ध्यानचंद कोण होते, तर इंडियन टीमचे कॅप्टन. सो बघा नेक्स्ट, द मॅच ॲट एनी कॉस्ट विदाउट अलाउविंग जर्मनी टू मेक एनी मोर गोल्स, हिज स्पाइक्ड शूज वर मेकिंग इन अ डिफिकल्ट फॉर हिम. ध्यानचंद जे होते इंडियन टीमचे कॅप्टन, त्यांना कुठल्याही कॉस्टमध्ये ही मॅच जिंकायची होती आणि त्यांना जर्मनीच्या टीमला एक पण गोल बनवू द्यायचं नव्हतं. तर त्यांनी काय केलं, ही स्पाइक शूज वर मेकिंग इन अ डिफिकल्ट. जे ॲथलेटिक्स गेम्समध्ये मोस्टली जे लोक असतात, प्लेयर्स असतात, ते स्पाइक शूज घालत असतात. तर स्पाइक शूज घातल्यामुळे त्यांना डिफिकल्ट होत होतं की फास्ट रन करण्यामध्ये त्यांना थोडी डिफिकल्टीज फेस करावी लागत होती. सो व्हॉट ही डीड देअर ऑन द वेट ग्राउंड. सो व्हॉट ही डीड, ही रिमूव्ह द शूज अँड द सॉक्स अँड बिगॅन टू रन बेअरफूट. त्यांनी स्वतःचे शूज रिमूव्ह केले आणि ते बेअरफूट धावायला लागले. बेअरफूट म्हणजे विदाऊट वेअरिंग एनिथिंग इन द फीट. म्हणजे पायामध्ये काहीही न घालता ते धावायला लागले. युझिंग हिज अमेझिंग स्किल्स ऑफ ड्रिबलिंग अँड हिज नियर मॅजिकल गेम. ड्रिबलिंग म्हणजे काय, तर बॉलला थोडंसं असं काय म्हणतात त्याला, असं उचलून हे करणे आणि थोड्या अंतरावर सरकत घेऊन जाणे. सो अँड हिज नियर मॅजिकल गेम, आणि त्यांनी त्यांचा मॅजिकल गेम इथे दाखवायला सुरुवात केली. ही बिगॅन टू सेंड 1 पास आफ्टर अनादर टू द प्लेयर्स इन द डी, दॅट इज इन द डिफेंडर्स. डी, त्यांनी काय केलं, त्यांचा जो बॉल होता त्यांनी डीकडे पाठवायला सुरू केलं, ज्याला डिफेंडर म्हणत होते. जे डिफेंडर्स होते, जे अपोनेंट्स होते, अपोनेंट्स एरियामध्ये त्यांनी पाठवलं.
फ्रॉम वेअर दे कुड मेक गोल्स. कारण अपोनेंट्स एरियामध्ये जेव्हा बॉल गेला तिथून गोल करणं टीमसाठी खूप इझी होतं. वेअर दे कुड मेक गोल्स दे टू डीड नॉट लेट द पासेस गो वेस्ट. बघा, जे ध्यानचंदनी केलं होतं त्यांचे इथे एफर्ट्स वेस्ट गेले नाही. त्यांनी काय केलं, बॉल डीकडे पाठवलं, डिफेंडर्सकडे पाठवलं आणि तिथून गोल करता आलं. द इंडियन टीम स्कोर्ड 3 more goals. ध्यानचंद could have easily made the goals himself from his own position. बघा, इथे किती गोल्स झालेले, 3 गोल्स त्यांनी केलं होतं. आणि आता इथे सांगितलेलं आहे की ध्यानचंद हे स्वतः इझिली ते स्वतः करू शकत होते, पण त्यांनी तसं केलं नाही कारण हे टीम वर्क होतं. त्यांनी त्यांच्या टीमकडे बॉल पास केला, नाहीतर ते त्याचं एकटे क्रेडिट घेऊ शकत होते, बट ही डिड नॉट डू. सो त्यांनी काय केलं, इथे टीम स्पिरिट दाखवली. But he never played a selfish game skillfully. He took the ball away from the German defenders and made it possible for the players in the D to score goals. त्यांनी जर्मन डिफेंडर पासून बॉल वाचवला आणि आपल्या डी कडे पाठवला आणि तिथून गोल करण्यात आलं. नेक्स्ट बघा काय सांगितलं, द जर्मन स्ट्रॅटेजी हॅड प्रूव्ड फ्रूटलेस, अ डिफीट स्टेअर्ड देम इन द फेस. बघा, जर्मन लोकांची जी स्ट्रॅटेजी होती जर्मन प्लेयर्सची ती इथे फ्रूटलेस झालेली आहे, इथे युजफुल नव्हती त्यांच्यासाठी. आणि इथे काय सांगितलं, डिफीट स्टेअर्ड देम, त्यांच्या चेहऱ्यावर डिफीट, त्यांच्या चेहऱ्यावर अपयश हे क्लिअरली विजिबल होतं. Some of the frustrated German players then resorted to a rough game. Now they started their rough game अगेन्स्ट द इंडियन टीम. त्यांनी आपलं स्वतःचं रफ गेम सुरू केलं होतं, म्हणजे थोडंसं म्हणजे प्लेयर्सला धक्का देणे, त्यांना इंजुरी होईल अशा पद्धतीने ते खेळत होते. द जर्मन गोलकीपर पाउन्स्ड ऑन ध्यानचंद अँड हर्ट हिम. पाउन्स्ड म्हणजे धक्का देणे, जोरात अटॅक करणे. सो जर्मन गोलकीपर त्यांनी काय केलं, पाउन्स्ड केलं कुणाला, ध्यानचंदला, आणि त्यांना हर्ट केलं. बट ध्यानचंद वॉज अ ट्रू सोल्जर. आफ्टर अ लिटिल फर्स्ट एड ही इमिजिएटली रिटर्न टू द फील्ड. त्यांना दणका देण्यात आला, त्यांना म्हणजे धक्का देण्यात आला आणि अटॅक केल्यामुळे ते थोडे इंजुअर्ड झाले, पण ते तिथेच थांबले नाही. त्यांनी फर्स्ट एड घेतलं आणि ते ही रिटर्न बॅक इमिजिएटली ऑन द कोर्ट, रिटर्न टू द फील्ड अँड हेल्ड द स्पेक्टॅटर्स स्पेल बाउंड विथ हिज गेम. आणि परत स्पेक्टॅटर्स म्हणजे जे लोक बघायला आले होते त्या लोकांना परत त्यांनी काय केलं, बांधून ठेवलं, म्हणजे त्यांच्या गेम्समुळे ते इतके सगळे लोकांचं लक्ष त्यांच्याच गेमकडे लागलेलं होतं. ॲट लास्ट ही स्कोर्ड द लास्ट गोल ऑफ द मॅच जस्ट ॲज द गेम ड्रू टू अ क्लोज. आणि त्यांनी फायनली लास्ट गोल इथे केलेला आहे हे सांगितलेलं आहे. बघा, ही स्कोर्ड द लास्ट गोल ऑफ द मॅच जस्ट ॲज द गेम ड्रू टू अ क्लोज. द इंडियन टीम हॅड वॉन थर्ड टाइम इन अ रो. इट वॉज अ हॅट्रिक. बघा, या इथे काय झालेलं आहे, त्यांनी फायनली एक गोल केलेलं आहे ध्यानचंद यांनी, आणि त्यानंतर इंडियन टीमला हॅट्रिक म्हणजे थर्ड टाइम ती जिंकलेली होती. सो थर्ड टाइम विनर्स ऑफ द ऑलिम्पिक गोल्ड मेडल. त्यांना तिसऱ्यांदा गोल्ड मेडल इथे मिळालेलं होतं. ऑल्दो हिटलर लेफ्ट द स्टेडियम बिफोर द मॅच वॉज ओव्हर. वी न्यू दॅट की आपल्याला माहिती आहे की हिटलर जो होता तो मॅच बघायला आलेला होता आणि त्याने ही जी जेव्हा कंडिशन बघितली तेव्हा तो संपूर्ण मॅच बघायच्या आधीच त्याने जे स्टेडियम होतं ते सोडून तो निघून गेला. ही वॉज इम्प्रेस्ड बाय ध्यानचंद्स गेम. इट इज सेड दॅट द जर्मन डिक्टेटर हॅड ऑफर्ड ध्यानचंद अ हायर सॅलरी. असं म्हटलं जाते त्यानंतर की जे जर्मन डिक्टेटर होतं हिटलर, त्यांनी काय केलं होतं, ध्यानचंदला हायर सॅलरी ऑफर केली होती. अँड रँक इन द जर्मन ऑर आर्मी. आणि त्यांनी सांगितलं होतं की जर्मन आर्मीमध्ये त्यांना हायर रँकवरती त्यांना ठेवण्यात येणार इफ ही अग्रीड टू प्ले ऑन बिहाफ ऑफ जर्मनी. पण हे कधी पॉसिबल होतं, जेव्हा जर्मनीकडून ते खेळतील. But Dhyanchand turned down the offer after the celebrated victory in the Olympics. त्यांनी काय केलं, त्याची जी ऑफर होती he did not accept the offer. After the celebrated victory in the Olympics, Hitler awarded a special gold medal to Dhyanchand. बघा,
जेव्हा त्यांनी विक्ट्री सेलिब्रेट केली ऑलिम्पिक्समधली, त्यानंतर हिटलर अवॉर्डेड अ स्पेशल गोल्ड मेडल. त्यांना एक स्पेशल गोल्ड मेडल देण्यात आलं. म्हणजे फक्त टीमलाच नाही, तर त्यांना सुद्धा एक स्पेशल गोल्ड मेडल देण्यात आलं. का? कारण बिकॉज हिटलर वॉज सो इम्प्रेस्ड. त्यांच्याकडून तो काय झाला होता? इम्प्रेस झाला होता. यू मे बी अवेअर दॅट हॉकी इज अवर नॅशनल स्पोर्ट. मेजर ध्यानचंद बर्थडे ऑगस्ट 29 इज सेलिब्रेटेड ॲज अ नॅशनल स्पोर्ट्स डे. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपलं जो नॅशनल स्पोर्ट्स डे आहे ऑगस्ट 29ला, ते कोणाचं बर्थडे आहे? ध्यानचंद यांचं बर्थडे आहे. ते आपण ऑगस्ट 29ला काय म्हणून सेलिब्रेट करतो? तर नॅशनल स्पोर्ट्स डे म्हणून सेलिब्रेट करतो स्टुडंट. The famous national stadium in Delhi is named after the great hero ध्यानचंद. आणि दिल्लीमध्ये जो फेमस नॅशनल स्टेडियम आहे, त्या स्टेडियमला कुणाचं नाव देण्यात आलं? तर ध्यानचंद यांचं नाव देण्यात आलं. हू नोज परहॅप्स वन ऑफ यू मे कॅरी ही लेगसी ऑफ ध्यानचंद. इथे ऑथर जे आहे ते म्हणत आहे की कुणाला माहिती की तुमच्यापैकी सुद्धा एखादा असा व्यक्ती किंवा असा प्लेयर असू शकतो जो ध्यानचंद यांची लेगसी, यांचा जो वारसा आहे तो पुढे घेऊन जाणार आणि आपल्या भारतासाठी एखादं मेडल म्हणा किंवा भारतासाठी ते ग्लोरी परत तो क्रिएट करेल. सो आता आपण इथे बघूया दोन म्हणजे इंटरेस्टिंग तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहे. द लाईफलेस हॉकी स्टिक यूज टू कम अलाइव्ह इन द हँड्स ऑफ ध्यानचंद. म्हणजे लाईफलेस म्हणजे जी हॉकी स्टिक असते त्याच्यामध्ये काही जीव नसतो, प्राण नसतं, पण ती स्टिक जेव्हा ध्यानचंद यांच्या हातात यायची तर त्याच्यामध्ये प्राण असल्यासारखं, म्हणजे काहीतरी मॅजिक असल्यासारखं ती जिवंत होऊन जायची. वेन ही ड्रिबल्ड द बॉल जस्ट वुडंट लिव्ह हिज स्टिक. जेव्हा ते बॉलला ड्रिबल्ड करायचे तेव्हा त्यांचा जो बॉल होता तो स्टिकपासून वेगळाच व्हायचा नाही, तो इतकं चिकटून असल्यासारखं वाटायचं. सम पीपल इवन स्टोल हिज स्टिक. काही लोक त्यांची स्टिकसुद्धा चोरी करायचे आणि त्याला तोडून बघायचे अँड ब्रोक देम ओपन टू सी वेदर दे कंटेंड अ स्पेशल ग्लू ऑर मॅग्नेट. लोक त्यांना त्या स्टिकला तोडून बघायचे आणि त्यामध्ये चेक करायचे की त्याच्यामध्ये काही स्पेशल ग्लू आहे का किंवा मॅग्नेट आहे का, जेणेकरून त्या स्टिकपासून तो बॉल वेगळाच व्हायचा नाही. Dhyanchand was even made to play with other ordinary sticks, but even then his play was as charismatic as ever. जरी ते ऑर्डिनरी स्टिक्स बरोबर जरी ते खेळायचे तरी त्यांचं गेम इतकं चांगलं असायचं की ते एकदम चमत्कार असल्यासारखंच वाटायचं नेहमी. नेक्स्ट एक इन्सिडेंट सांगितलंय बघा. ध्यानचंद्स रिअल नेम वॉज ध्यानसिंग. ध्यानचंदचं रिअल नेम काय होतं? ध्यानसिंग. He was a soldier in the Indian Army. He couldn't practice his game during the day because he used to be busy. ते त्यांच्या गेमची प्रॅक्टिस कधीही दिवसा करू शकत नव्हते कारण ते सोल्जर होते आणि ते बिझी असायचे त्यांच्या कामामध्ये. सो दॅट इज वाय ही यूज टू प्रॅक्टिस ॲट नाईट इन मूनलाईट. म्हणून ते त्यांच्या गेमची प्रॅक्टिस कुठे करायची? मूनलाईटमध्ये, नाईटला. इट इज बिलीव्ड दॅट हिज कोच फॉन्डली बिगॅन टू कॉल हिम ध्यानचंद. त्यांचे जे कोच होते त्यामुळे ते त्यांना एका आवडीने किंवा प्रेमाने काय म्हणायचे? ध्यानचंद. चांद मिनिंग मून, म्हणजे द नेम स्टेड विथ हिम. कारण ते मूनलाईटमध्ये खेळायचे म्हणून त्यांना चांद असं म्हटलं जायचं, म्हणून त्यांच्या नावाच्या नंतर ध्यानचंद असं लागलेलं आहे. बट त्यांचं रिअल नेम काय होतं? ध्यानसिंग. सो आता आपण इथे काही एक्सरसाइज पण बघून घेऊया. थिंग्स टू डू. गेस द मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. वॉटर लॉक्ड. वॉटर लॉक्ड म्हणजे काय होते? फ्लडेड, पाणी भरून जाणे, वेट ग्राउंड असणे, त्याला म्हणतो आपण वॉटर लॉक्ड. पोस्टपोन टू डिले, एखादी गोष्ट उशिरा करणे. नॉवेल, न्यू. बेअर फूट, नॉट वेअरिंग एनिथिंग ऑन युअर फीट, कुठलीही गोष्ट आपल्या पायामध्ये न घालणे म्हणजे अनवाणी चालणे, त्याला आपण बेअर फूट म्हणतो. फ्रूटलेस, प्रोड्युसिंग नो युजफुल रिझल्ट, म्हणजे कुठलाही रिझल्ट आपल्याला तिथे न मिळणे. पाउन्स्ड म्हणजे टू अटॅक समबडी. नेक्स्ट बघा. नेम द फॉलोइंग. होस्ट ऑफ द 1936 ऑलिम्पिक गेम्स, बर्लिन, जर्मनी. कुणी ऑलिम्पिक्स गेम्स ऑर्गनाईज केले होते? बर्लिनने, जर्मनी. रूलर ऑफ जर्मनी, हिटलर. नॉट कम्फर्टेबल विथ द वेट ग्राउंड, इंडियन टीम. स्कोर्ड द फर्स्ट गोल इन द मॅच, रूप सिंग. डिड नॉट लेट द पासेस गो वेस्ट, प्लेयर्स इन द डी.
Captain of the Indian team, Dhyanchand, pounced on Dhyanchand and hurt him, German goalkeeper. Third time winner of the Olympic gold medal for hockey, Indian team. सो स्टुडंट हा होता व्हिडिओ ध्यानचंद लेसनचा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.